मी डॉक्टर गुजरे सरांकडे सोनोग्राफी सेंटरला रिपोर्ट टायपिंगला आहे. माझं कंटिन्यू 8 तास वर्क हे बसून असतं. मी फक्त मी पाणी सुद्धा बसूनच पिते. मला ऑप्शन नाही दुसरं, कारण मला रिपोर्टिंगला बसावं लागतं. त्यामुळे माझं वेट पण खूप गेन झालं. विथ मला 1 वर्षापूर्वी शुगर डिटेक्ट डायबिटीस डिटेक्ट झालं. डायबिटीस टू वेट गेन असल्यामुळे डायबिटीज सुद्धा डिटेक्ट झाला. तर वय किती मॅडम तुमचं? माझं आता 24 रनिंग आहे. बघा, मला 22 मध्येच डिटेक्ट झालं. 22 वर्षामध्ये डायबिटीस वाढलेल्या वजनामुळं डिटेक्ट झालं होतं. तर त्यावेळेस वजन किती होतं मॅडम? वेलनेस फॅमिली आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस वजन किती होतं आपलं? 89. 89. बघा, ऑलमोस्ट 90 केजीला, 90 केजी साठी फक्त 1 किलो राहिलं होतं. माझ्या फॅटच्या मानाने कमी होतं. मला फॅट खूप होतं. म्हणजे ऑलमोस्ट मला बघून असं लोकांना वाटायचं की 90 अबोव असेल, 95 वगैरे अबोव असेल खूप. आणि माझं हाईट पण वेट पेक्षा खूप कमी होती. त्याच्यामुळे मग अजून फॅटी दिसायचं. इवन मी माझे म्हणजे पूर्ण असं माझं एज एक आणि मग मला ते असं फॅट वाढल्यामुळे मग ड्रेसिंग सेन्स वगैरे माझं पूर्ण चेंज येस, झालं. येस, येस. येस. तर जेव्हा वेलनेस फॅमिली जॉईन केल्यापासून किती वजन कमी झालं मॅडम? माझं ऑलमोस्ट 10 kg लॉस झालंय. 10 किलो वजन कमी झालं किती दिवसामध्ये? आता 4 महिने झाले. 4 महिने झाले. म्हणजे लेटेस्ट आताच 1-2 दिवसापूर्वी 4 महिने. यस, यस, यस. चलो, खूप छान, अमेझिंग मॅडम. शुगरच्या टॅबलेटचा कसा रिझल्ट आहे? हो, शुगर माझी पहिले मी इन्शुलिन घेत होती. पहिले माझं दिवसाला 26 होतं. म्हणजे सकाळी 16 आणि संध्याकाळी 12 असं. शुगर घेऊन पण माझी म्हणजे इन्शुलिन घेऊन पण माझी शुगर 89 200, सॉरी 89 200. काय काय वेळेस रॅन्डमच माझी 259 वगैरे जायची. आणि एवढी शुगर असून पण माझी लाईफस्टाईल काही चेंज नव्हती झालेली. जे आहे ते आहे. म्हणजे माझा सिरियसनेस पण असं होता की आहे होईल होईल जाऊ द्या, मी असं कॅज्युअली घेत होती. पण मग एक असा मुवमेंट आला की नाही, तिथे स्टॉप करायचं आता, लाईफ चेंज करावं लागणार आहे. कारण आपलं वय काय, आपण आपली लाईफस्टाईल काय असं. मग त्याच्यावर मग पार्सला भेटले मी. खूप म्हणजे रिलेटिव्हच आहे, त्याच्यामुळे खूप दिवसापासून रिलेटिव्ह म्हणतच होते की जा त्यांच्याकडे जा, पण मीच इग्नोर करायची. होईल होईल काय एज आहे. पण मग त्या एज मध्ये मी खूप असं सर्व ओढून घेतलं अंगावर सर्वच. म्हणजे डायबिटीस हा खूप मोठा प्रकार आहे. आणि आई वडिलांना नाही, पण मला डिरेक्ट झालं त्याच्यामुळे सगळे असे टेन्शन मध्ये होते. म्हटलं नाही, दुसऱ्यांसाठी ऍटलीस्ट स्वतःसाठी तरी काहीतरी चेंज. यस, यस, नक्की नक्की. बघा, खूप कमी वयामध्ये डायबिटीस आज सापडत आहे. आणि आणि वाढलेल्या वजनामुळे हा मॅडमचा वेलनेस फॅमिलीच्या आधी जॉईन करण्याच्या आधीचा फोटो आहे. 2000 नाही, रणपंच आताच्या त्याच आहे. मागच्या वर्षीच्या रणपंचमीचा फोटो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 25. झाली ना आता. आता 25. तर बघा, एवढा जबरदस्त फॅट लॉस तर आता झालेलाच आहे. डायबिटिक मध्ये वजन जास्त असलं ना, आपलं इन्सुलिन सिक्रेट होतं. पण ते फॅट्स आणि याच्यामुळं ते सेन्सिटिव्हिटी मध्ये जातं. ते शरीरात आपलं स्वादुपिंड सिक्रेट करतं. आणि ते शुगर कंट्रोल करायपर्यंत पोहोचत नाही. ते वेटच्या फॅट्स मध्ये ऍब्सॉर्ब झालं जातं. म्हणून हायर वेट असलेल्या लोकांमध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्ह डायबिटिक म्हणतो आपण त्याला. इन्सुलिनचा काय उपयोग होतो? मोस्टली काय होतं, आपल्या शरीरात स्वादुपिंड नावाचा एक अवयव आहे. तो काय करतो? इन्सुलिन तयार करतो. इन्सुलिन, ग्लुकॅगॉन आणि आपल्या अन्न पचनासाठी जे एन्झाईम्स असतात, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड. इन्सुलिनचं काम काय आहे? वाढलेली शुगर कंट्रोल करायचं. ग्लुकॅगॉनचं काम काय आहे? जेव्हा आपल्या शरीरात साखर कमी होईल तेव्हा आपल्या मसल मधून रिलीज करून ती शरीरात आणायची. हे दोन महत्वाच्या गोष्टी. आणि इन्सुलिन कधी सिक्रेट होतं? आपण समजा आता एक घास खाल्ला तरी 10 युनिट इन्सुलिन सिक्रेट होतं. त्याच्यानंतर आपण चहा पिला, 10 युनिट इन्सुलिन सिक्रेट होतं. त्याच्यानंतर आपण काही खाल्लं तर परत इन्सुलिन सिक्रेट होतं 10 युनिट. त्याच्यामुळे काय होतं, आपली बॉडी जी आहे, तर बॉडीचा पॅनक्रियास जो आहे तो आयुष्यात फक्त 200 ml इन्सुलिन सिक्रेट करू शकतो. किती? 200 ml. आणि मग हे 10 10 युनिट युनिट करता करता आपलं हे इन्सुलिन आता 22व्या वर्षी संपायला लागलं यांच्यासाठी.
कारण यांच्या तोंडावर तापच नाही. आता मोस्टली वजन कंट्रोल करायसाठी आपण काय करतो, मॅक्सिमम फास्टिंगचा ट्रेंड आलाय आता. मॅक्सिमम फास्टिंग म्हणजे आता आज जर मी सकाळी खाल्लं तर किती तास मला उपाशी राहता येईल, 12 तास, 14 तास, 15 तास. आणि मध्ये मध्ये आपण हे खातो, स्टँडवर गेलो, अवजीचा वडा दिसला खाल्ला, पुढे आईस्क्रीम, अमूलची आईस्क्रीम दिसली खाल्ली. याच्यामुळे आपलं इन्सुलिन लवकरात लवकर संपत चाललंय. म्हणून आपण दिवसा सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर मध्ये काहीच खायचं नाही, तोंडावर एकदम कुलूप, फक्त पाणी प्यायचंय. माझे आजोबा तर 100 वर्ष जगले, काय करत नव्हते ते. त्यांना बॅलन्स डाएट नव्हतं, अफ्रेश नव्हतं, न्यूट्रिशन नव्हतं, काही नव्हतं. ते काय करायचे, एक भाकर घ्यायची, मस्त थाळ्यात चुरायचे आणि उडदाची आमटी त्याच्यात टाकून मस्त जेवायचे. पण रोज सायकलीवर संगमनेरला दूध टाकायला यायचे, घास घेऊन विकायला यायचे आणि रोज जायचे. आणि जेवताना 2च टाइम जेवायचे. मध्ये हॉटेल नव्हते, आईस्क्रीम पार्लर नव्हतं, वड्याचं दुकान नव्हतं, भेळीचं दुकान नव्हतं. म्हणून हे पूर्वीचे लोक मॅक्सिमम फास्टिंग राहायचे आणि मग त्यांचं इन्सुलिन साठवून राहून शेवटपर्यंत पुरायचं. तर आपल्याला आज मॅडमच्या आपण हे सगळे एकत्र बसलो, याच्यातून काय हे घ्यायचंय बोध, काय एवढंच का आपण मॅक्सिमम उपाशी कसं राहू. मधीच तोंडात घरी चहा पिलो किंवा आईस्क्रीम खाली, ह्या गोष्टी बंद करायचे. तरच आपल्याला आपल्या देशाचं, आता आपलं डायबिटिक हब झालंय, इंडिया हे डायबिटिक हब झालंय. कारण आपल्या ज्या रोजच्या आरोग्याच्या ज्या व्यवस्था आहे त्या बदलून गेल्या आहेत. कोणाचं कंट्रोल राहिलेलं नाही. जो दिसल तो जिथं भेटल ते, जसं भेटल तसं खात बसलाय माणूस. म्हणून उपाशी राहणं खूप गरजेचं आहे. थँक्यू. येस मॅडम. तर डायबिटीज बद्दल तुमचा वेलनेस फॅमिली जॉईन केल्यापासून तुम्हाला 4 महिन्यामध्ये काय बदल जाणवला? पहिले मी खूप लेझी होती, म्हणजे मी पहिले 9-9, 10-10 तास झोपायची. तरी पण मला असं वाटायचं का नाही, अजून झोप नाही झालेली आहे. सारखं झोपायची. सकाळी मी उठली ना, मी 7-7:30ला उठायची. माझी ड्युटी 11:30ची, माझं काम 9-9:30ला मी उठून घ्यायची, परत झोपायची. परत 11:45ला उठून मग जॉबला जायचे. इतका लेझीनेस होता. जॉबवर गेली का पेशंट नसले का तेव्हा पण असं वाटायचं, म्हणजे थकलेली खूप राहायचे मी. काहीच वर्क नव्हतं माझं. मी नाही वॉकिंग करत होती, नाही वर्कआउट करत होती. तरी पण माझ्यात इतका लेझीनेस पण होता. त्यात मला पीसीओडी पण होतं 2016-17 पासून. पीसीओडी हार्मोन्स पण इनबॅलन्स होते, चिडचिडपणा, घरात काही कारण नसताना भांडण तंटण करणे, कोणी थोडस रागवलं की त्याच्यावर अजून चिडून जाणे, या गोष्टी होतात. सायकलिंग रेग्युलर होती, 2 to 3. मी झाल्यापासून ह्युमन चॉईस 2च महिने घेतली. मला 3ऱ्या महिन्यापासून रिझल्ट चालू झालेला. म्हणजे एकदम डेट टू डेट सायकल यायला लागली. 2 महिन्यानंतर मी ह्युमन चॉईस घेतली पण नाही. 2च महिन्यात मला खूप छान ह्युमन चॉईस रिझल्ट आलेले आहे. माझी सायकल रेग्युलर झालेली आहे. परत माझी शुगर आता कंट्रोल असते पहिल्यापेक्षा. पहिले इन्शुलिन 26 असून माझी शुगर हायस्ट राहायची. आता माझे इन्शुलिन पण डोस कमी झालेला आहे. ते पण काय काय आता 12 आणि 10 आहे. ओके. 26 वरनं 12 वरती इन्सुलिन आलेलं आहे. त्यात त्यात पण काय काय वेळेस हे होऊन जातं माझं. कधी विसरते मी घ्यायला, कधी काय होते. एक गोळी चालू आहे ती संध्याकाळी, पण तरी पण शुगर कंट्रोल असते. क्रेविंग खूप कंट्रोल झालेलं आहे. काय काय वेळ काय पहिले खूप क्रेविंग व्हायच्या, म्हणजे 5-5, 10-10 मिनिटं माझं तोंड चालूच असायचं. पाणी पाणी तर मी काहीच पीत नव्हते. ऑलमोस्ट 1 लिटर सुद्धा माझं पाणी होत नव्हतं दिवसभरात. आता 3 ते 4 लिटर पाणी पिते मी रोज. आणि ते आता हॅबिट लागली एवढ्या दिवसापासून, त्याच्यामुळे तेवढे इनटेक होतच पाणी माझ्याकडून. येस येस, अमेझिंग अमेझिंग. बघा, खूप छान आणि अमेझिंग रिझल्ट आहे मॅडमचा. आणि सगळ्यात महत्वाचं की कमी वयामध्ये डायबिटीस, बघा आपण सांगत असतो की डायबिटीसचं प्रमाण खूप वाढलंय. वयाच्या 22व्या वर्षी त्यांना डायबिटीसची सुरुवात झाली, लक्षणं आली. फॅमिली हिस्ट्री नाहीये, हे त्यांनी सगळ्यात महत्वाचं हे सगळ्यांनी ध्यान घ्यायचं. फॅमिली हिस्ट्री नसताना सुद्धा डायबिटीसची लक्षणं दिसू शकतात आणि दिसतात पण बऱ्याचदा. का? तो ओव्हरवेटमुळे. 89 kg आयडियल वेट त्यांचा आहे ऑलमोस्ट 50च्या दरम्यान, म्हणजे ऑलमोस्ट 30 ते 40 किलो जर एक्स्ट्रा शरीरावरती जर फॅट असेल तर त्यामुळे डायबिटीसची लक्षणं सुद्धा दिसतात, इतर आजार पण येतात. तर अशा प्रकारे खूप छान अमेझिंग 4 महिन्यामध्येच आपलं झालेलं आहे. सुरुवात आहे आत्ताशी, परंतु 4 महिन्यामध्ये इन्सुलिनचा डोस 26 वरनं 12 वर आलाय. तेव्हा जे बाकीचे मूड स्विंग होते, पीसीओडीचा त्रास होता, तो खूप चांगल्या पद्धतीने वेलनेस कोचच्या मदतीने डॉक्टर अर्चना मॅडम,
तो आपल्या सगळ्यांच्या मदतीने त्यांनी मिळवलेला आहे. आणि अजून सुरुवात आहे. पुढच्या येत्या काही दिवसामध्ये, महिन्यांमध्ये एकदम त्या फिट होतील आपल्या सगळ्यांसमोर. रोज एक्सरसाइजला असतात. तसंच तुम्ही सुद्धा एक्सरसाइज